सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, निराशेचा धुरळा दूर करत मनोरंजनाची हवा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, एका कोर्टामध्ये आली आहे घटस्फोटाची केस। चला बघूया ही केस हास्याचे किती स्फोट घडवते ते पाहण्यासाठी आपल्या मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना। व्यापार करणार काय? तुझ्या बापाला जाऊन विचार। काल घसटपोटाचा पेपर दिलास, आज वेफर देते जाईल तुम्हाला। एवढे कशाला बोलताय? माणुसकी म्हणून विचारलं। तू माणुसकीच्या गोष्टी करू नकोस। हॉस्पिटल मध्ये मी ऍडमिट असताना तू नारळ पाणी आणायला जी गेलीस ती डायरेक्ट गोव्याला गेलीस तू। 3 नाईट 4 डेज। तू माणुसकीच्या गोष्टी करू नकोस वासाडे। 1 मिनिट मिस्टर कदम, न्यायालयात हा खटला प्रलंबित असताना तुम्ही माझ्या अशिलाशी थेट बोलू शकत नाही। तुम्हाला जे काय बोलायचंय माझ्या मार्फत बोला। तू कानाने आंधलायस का डोल्याने बाहेर आहेस बसाऱ्या? म्हणजे तुझे डोले फुटलेत काय? ती मला बोलली वेफर घेणार काय? तिला बोल, मला नको बोल। कदम कदम शांत व्हा, शांत व्हा कदम, तिकडे जा तुम्ही। ओ वनिताजी, अरे तुम्ही डायरेक्ट नका नाव बोलू, मला सांगा नाव तुम्ही आधी। तुम्ही बोलत असाल तर मग नाही अरे बापरे बापरे बाप, काय रेकॉर्ड दिसताय भाऊ तुम्ही। तुम्ही सांगत असाल तर मग नाही बोल। अरे कुठला टोन आहे वासारे? सायलेन्स इन द कोर्ट प्लीज। लग्नानंतर तो हा टोन मला ऐकायलाच मिळालं नाही, पहिलेच बंद करते हे tone. कदम कदम ते सायलेन्स म्हटलेले आहेत। माननीय न्यायाधीश प्रभाकर मोरे येत आहेत। Please be seated. Sit down, please. You know I am judge. मिलोड मिलोड Judge is not joke. Shut up your mouth. दिस इज जोक। वासाडी, मी जज यामध्ये चने सांगताना कुठं आहे? जज म्हटलं की चने सांगताना आलंच का नाही? स्प्रे कोण मारणार? कोरोना जाऊन जमाना झाला सर। कोरोना गेला म्हणून काय झाला? ते सॅनिटाईज काही आहे ना तुझ्याकडे, तर मारून टाक सगळं। नीट मार सगळीकडे। आता बसू? हा बसा करेक्ट आहे ना सगळं? मस्त मस्त। अरे राजपूत यस मिलोड। वकील काय? हा हा हा। मी जज आहे। अरे मग काय चुकलं, काय फंबल पडला सांभाळून घ्या। अरे हा आज दोघांचा लोड आहे तुझ्यावर। नाही, नाही. नेहमीचे होते। अरे कुठलं कुठं आहे याचं काय चाललंय? ऑर्डर ऑर्डर। बघत नाहीस काय केस काय आहे? मिलोड घटस्फोटाची केस आहे। म्हणजे नेहमी सारखीच आहे। हा म्हणजे ह्याचं काय? ह्याची कस्टडी कोण घेणार? ए छोटू, तू मम्मी बरोबर जाणार का पप्पा बरोबर जाणार? नाही नाही, अहो मी छोटू नाही, मग? मी हिचा नवरा आहे। मला घसटपोट हवा हिचं करणं। तू नवरा आहे हा. यांचा? यस मिलोड यस मिलोड। मग घटस्फोट झालाच पाहिजे। घटस्फोट मंजूर। चला पुढची केस आणा पटकन। मिलोड मिलोड मिलोड। घटस्फोट अरे नाही नाही मिलोड, केस वरवर जेवढी वाटते ना तेवढी साधी नाही बरं। मिलोड तुम्ही का बरं असताय? अजून नाही तर काय करू? तुमच्या तोंडात केस हा शब्द शोभत नाही काय? आणि वरवर तुम्हाला केस पण नाही आहे। नाही बाई देवे, काय नेमकी केस काय आहे? मिलोड, हा. माझ्या असेल वनिता कदम हा. यांची खरं तर घटस्फोट घेण्याची इच्छा नव्हती, पण या माणसाने त्यांना भयंकर त्रास दिला। हो माय लॉर्ड, हा? या अबला बेसहारा स्त्रीच्या डोळ्यात एकदा बघा मी लॉर्ड। तुम्हाला पिचलेली, दबलेली, सासरच्या जाचामुळे त्रस्त झालेली, पार खंगून गेलेली एक असहाय्य अशक्त पीडिता दिसेल मी लॉर्ड। मिलॉर्ड, कुठल्या अँगलने ती पिचलेली दबलेली अत्यंत बाई वाटते जरा बघा। नाही नाही,
मी ज्या अँगलने बघतोय की नाही मला सगळं दिसतंय नाही मला वाटतं ही जर माझी बायको असती ना मिलोड मिलोड मी तल हाताच्या फोडासारखी जपली असती का तुम्ही कंटिन्यू प्लीज. मिलोड माझ्या आशिलाची अशी इच्छा आहे की एकतर यांनी त्यांना नांदवावं तरी किंवा दरमहा 2 लाख रुपये पोटगी तरी द्यावी. किती? 2 लाख. 2 लाख? हो. अरे माझ्या अकाउंट मध्ये मिनिमम 250 रुपये बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकांनी मला 500 रुपये दंड लावलेला आहे. आता मायनस 750 रुपये अकाउंटला आहे. त्याच्यातले 2 लाख रुपये जर का मी हिला दिले तर बँक म्हणे काय लावलं माहितीये हो, तुम्ही? ऑर्डर ऑर्डर तुम्हाला जर काय बोलायचं तर तुमच्या वकिलामार्फत बोला. तुमचा वकील कुठं आहे? मीच आहे वकील. का अहो मायनस 750 रुपये ज्याच्या अकाउंट मध्ये आहे त्याची केस कोण लढणार आहे काय? नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे मीच वकील आहे. मिलाड अहो ह्या बाईने मला जाम त्रास दिलाय. तुम्हाला सांगतो माझ्याकडे खाण्यासाठी पैसे नाही भीक लागले. ह्या बाईने तुम्हाला सांगतो मला जाम छल्लंय. एकदम डेंजर आहे ही बाई. जज साहेब माझ्याकडे बघून असं वाटतं काय हो? नाही नाही प्रथम दर्शनी बघता एवढी देखणी बाई असं करेल असं वाटतच नाही. उलट पक्षी यांचं सौंदर्य दारिद्र्य खालचं आहे तरी पण ह्यांनी लग्न केलं म्हणजे यांची चूक आहे. तुम्हाला सांगतो वकील साहेब या थोडा दिवस जरी थांबले असते ना तर यांना तुकतुकीत कांतीचा जज ह्यांच्या आयुष्यात आला असं काही झालं 889754. ऑब्जेक्शन मिलाड. अरे तुम्ही डायरेक्ट माझ्या बायकोची फ्लटिंग करता असं कसं चालेल? ऑब्जेक्शन ओव्हरलोड. कंटिन्यू प्लीज. मिलोड या माणसाने या स्त्रीवर अनन्वित असे अत्याचार केलेले. मी? हो हा माणूस असा छळ केलेला आहे मिलोड आणि फक्त 6 महिन्यात यांना घरातून हाकलून दिलं मिलोड. काही सांगता त्यामुळे ना या माणसाला आयुष्यभर अद्दल घडेल एवढी पोटगी लावली पाहिजे. त्यामुळे दरमहा 2 लाखाच्या पोटगीची जी आमची मागणी आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे मिलोड. नाही बरोबर आहे म्हणजे यांच्याकडे बघितलं की यांचा एवढा छल झाला असेल वाटतच आहे. केवढा सहन केलेला ह्या बाईने. अरे गुलाब जरी सुकलं तरी त्या गुलाबच असतं का नाही? मिलोड मिलोड नाही कसं ना कायद्याला कशी पुराव्याची भाजी कळते का नाही. मी काय म्हणतो तुमच्याकडे एखादा पुरावा असेल तर तुम्ही सादर करा कोर्टासमोर. पुरावा आहे मिलोड. हा. यांच्या विरोधात साक्ष द्यायला यांचे शेजारी पेटकर इथे आलेले आहेत. त्यांना कटघऱ्यात बोलावण्याची परवानगी द्यावी मिलोड. या बोलवण्याची काय गरज आहे त्यांना म्हणा या इथे कटकरी बोलून टाका बाकी काय आहे. बेटकर बेटकर या बेटकर या. आलो 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 आलो. कोण हे बेटकर? हो हे साक्ष देणार आहेत? हो अरे ह्यांची टाकी ओव्हरफ्लो झाली तर हे लक्ष देत नाही. हे काय साक्ष देणार? ऑर्डर ऑर्डर लक्षात घाली ना वासाड्या पुढे येऊ नको. हे साक्षीदार आहेत काय? हो, हो. बरं काय ह्यांच्याबद्दल काय सांगता माहिती? विचारू हा विचार देताच विचारा. आपलं नाव सांगा. चंद्रविलास बांगडू बेटकर. तुमची हनुवटी लूज का झाली हो? नाही नाही काल रात्री मी बायकोकडे रागाने बघितलं तेव्हापासून तिने अशीच ठेवली. ती आता पुन्हा मुरगळेल तेव्हा ती सरळ होईल. रेडिक्युलस लॉजिक. सॉरी सर. मला सांगा तुम्ही त्यांना ओळखता यांना कोण नाही ओळखत. आणि यांना ओळखता? यांना कुत्रं पण नाही ओळखत. म्हणजे मी ओळखतो चांगला पण मी ओळखतो. 1 नंबरचा नालायक मनुष्य आहे हा. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररोड. तुम्ही सुरू करा. जज साहेब तुम्हाला माहित नाही स्वतःच्या लग्नात सुद्धा याने गोंधळ घातला होता. हा म्हणजे शेतात जसा डुक्कर इकडे तिकडे घुसतो ना तसा घुसला होता आणि पळत होता. 3-4 वेळा गुलाबजामच्या पाकातनं बाहेर काढला आम्ही त्याला. भजीला अडकला होता 2 वेळा. हारच घालायला तयार नाही. अरे हार कसा घालणार आहे? मी ज्या पोरीला पसंत केली होती ती समोर नव्हतीच. ती माझ्या बाजूला उभे राहून अक्षता टाकत होती. तरी अंतरपाटाच्या खाली मी जेव्हा पाय बघितला तेव्हा मला डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. पण म्हटलं मेहंदी जास्त रंगल्यामुळं ती अशी दिसत असेल. पण अशी जरी दिसली तरी पाय सुजलेले कसे असतील म्हणून मी अंतरपाट बाजूला केलं. बघतो काय माझी बायको नाही आता आई मच्छर गेलेली मग गंडावलाय म्हणून मी हार घालत नव्हतो ना. ऑर्डर ऑर्डर. अनिताजी हा हा खरं आहे? नाही खरं तर बघण्याचा कार्यक्रम आमच्या दोघांचाच होता. यांनी दुसरी पोरगी बघितली तेव्हा. नाही नाही बरोबर आहे तुमचं. शेवटी गाडवाला गुलाची चव काय. मिलॉर्ड यांच्या जागी जर मी असतो ना मिलॉर्ड मिलॉर्ड मला बोलायचं आहे अजून. मी बोलन नंतर याच्यावर. बेटकर आणखी काय काय छल केलेला आहे यांनी. ज्या माणसाने या बाईचा प्रचंड छळ केलाय. दिवस रात्र म्हणजे तिला हैराण करून सोडले. हिला चालायची ताकद नसायची. Lord. चालता बोलता हिचा तोल जायचा. कित्येक रात्री यांनी माझी बेल वाजवली. अरे तिला चालता बोलता येत नव्हतं कारण ती जास्त प्यायची. 1 नंबरची पेवडी आहे ती. पण बोलतो. मिलॉर्ड साफ खोटं बोलतोय हा माणूस. मिलॉर्ड
माझ्या आशिलाने आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाहीये. खरंय. थेंबाला स्पर्श करणार कशी डायरेक्ट बाटलीच प्यायची ना ती. पण काय बोलताय? अरे तिच्या गल्याने थेंबाला स्पर्श केला, घट्टा 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 दारू प्यायची ती. मी लॉर्ड, आम्ही आहे ना हनीमूनला नेपाळला गेलो होतो. नेपाल हा, 1.5 वर्ष ही बाई हरवली होती. 1.5 वर्ष बाई ही हरवली होती. आणि जेव्हा ही सापडली तेव्हा हिच्या पासपोर्ट वरती हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक, कोंबडिया ह्याचे शिक्के होते. अहो हिला घरी यायचंच नव्हतं. असं खरंच काय नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये मी एकटी बापडी पडली. मला खरंच काय कळत नव्हतं, म्हणून मी जो भेटेल त्याला म्हणायचे मला आधार द्या, मला माझ्या नवऱ्याची आठवण येते. म्हणून मग मला एवढं करत करत कष्टाने मी 1.5 वर्षांनी आले माहितीये. नाही नाही, बरोबर आहे. म्हणजे एवढं आरस पाणी सौंदर्य जपत जपत मार्ग शोधून काढायचं म्हणजे सगळं अवघड आहे. किती महिने होते हो तिकडे? 1.5 वर्ष. शालूट आहे तुम्हाला, शालूट आहे तुम्ही ना. ब्रेव वुमन हाव. अरे कसले ब्रेव वुमन आहे ही? भटकून आली होती. मला सांगा, हरवलेली बाई मानेवरती आय लव्ह यू बँकॉक असा टॅटूकून काढून येईल काय? अहो हिला इथं राहायचंच नव्हतं माझ्या बरोबर. कसं राहू? यांची आई राग राग करते. आता रागराग करणार ना. अहो माझ्या आईला ही काकू बोलते. एकदा माझी आई बोलली, ए बाबा म्हणा आई बोल. ही आई बोलली, पण त्याच्यानंतर काय लावलं काय माहिती. आई आठवडाभर तापाने फनफन करत होती माहितीये. पण सगळं केलं मीच ना, हो की नाही? खरंय 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 खरंय. अहो यांचे वडील जागेवर होते, सगळं वहिनीनीच केलेलं आहे. अरे जागेवर असणारच ना. जागेवर का होती जरा विचारायचं ना. अहो पायाला मसाज करताना गुडघ्याची वाटी तोडली होती हिनी. अहो हिच्या पायाला नजाकतच नाहीये. हाताला हाताला. हा हिच्या अहो हिच्या स्पर्शाला नजाकच नाही आहे. आता मला सांगा, लग्नाच्या पहिल्या रात्री कुठला नवरा फ्रॅक्चर होतो? मी झालोय. मिठी मारताना 5 बरगड्या मोडल्या तिने माहिती काय माझा जरा अंदाज चुकला हो. पहिल्या दिवशी अंदाज येत नाही ना. नाही नाही, पहिल्या रात्री ना कोणालाच अंदाज येत नाही. हे कोण पण सांगेल का खरंय, नाही. खरंय. आणि कसं आहे, मुलात कदम बरगड्या तुटल्या ना तर आपल्या जुलवता येतात. पण एकदा वैवाहिक जीवन तुटलं ना ते आपल्याला जुलवता येत क्या नाही. बात है, क्या बात है मिलॉर्ड. आणि कसं आहे वकील साहेब, म्हणजे नवरा बायको ही एका रथाची 2 चाकं असतात. Correct. त्याच्यामुळे नवरा आणि बायकोनी हे दोघांनी एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. करेक्ट मिलॉर्ड. पण या माणसाने यांना कधीच समजून घेतलं नाही. खरंय. याने नेहमी दमदाटी केली, मनमानी केली, याने मारझोड केली मिलॉर्ड. या माणसाने या स्त्रीचं फक्त आणि फक्त शोषण केलेलं आहे मिलॉर्ड. या बाईने ज्या सामाजिक हिंसाचाराला तोंड दिलेलं आहे ना, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. वनिताजी 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 शांत व्हा. वनिताजी मी आहे. वनिताजी आहे, मी पण आहे, मी पण आहे. बेटकर, तुमचं काम झालं. झालं? या तुम्ही. भेटकर थँक्यू. थँक्यू काय थँक्यू. थँक्यू म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मला? बघा बघा एकदा तुमच्या बायकोकडे बघा. निरागस हा निराधार लवचिक बांधेची बायको तुमची. केवढा छल केला वाय. तमाम सबूतों के पास एक कोर्ट ऐसे निकाल पर पहुंची है. मिलॉर्ड मिलॉर्ड मिलॉर्ड. हिंदी नको, मराठी. मराठी तर कोर्ट असा निकाल देत आहे, कदम तुम्ही तुमच्या बायकोचा अतोनात छल केलेला आहे. त्याच्यामुळे दर महिना तिला तुम्ही 3 लाख पोडगी द्यावी असं कोर्ट सांगतो. हे 1 लाख आणि कशाला वाढवताय जज साहेब? तुम्हाला कळत कसं नाही? पार भिकेला लावलं या बाईने हो. माझ्याकडे काही जे होतं सोनं नाणं ते सुद्धा या बाईने घेऊन गेले. काय करू मी? हे माझं स्त्रीधन होतं. पितलेचा बंब कुठला स्त्रीधन म्हणून मोडताय का? अहो घरातलं तांबा पित्तल सगळं घेऊन गेले. आता ॲल्युमिनियम पाहिजे म्हणून हिने मला नोटीस पाठवली. ॲल्युमिनियम नाही रे धल्ल्या, ॲल्युमिनी असतं ते. ॲल्युमिनी म्हणजे पोटगी पोटगी. हे सुद्धा कळत नाही या माणसाला. मिलॉर्ड आता जे काही आहे ना ते फक्त तुमच्या हातात आहे मिलॉर्ड. नाही असायलाच पाहिजे. कोर्टाच्या सगळं निदर्शनात आलेलं आहे. कोर्ट ह्याच्यावर अभ्यास करून पुढच्या सोमवारी तुमच्या बाजूने निकाल देईल. काय समजलं? जज साहेब तुमच्या बाजूने म्हणजे नाही कळलं मला. मिलॉर्ड मिलॉर्ड पुढच्या सोमवारी नको, आजच देऊन टाका पा निकाल. ए तू जरा थांब ना. जज साहेब तुमच्या बाजूने म्हणजे काय? पण पुढच्या सोमवारी का नको? पुढच्या सोमवारी माझं लग्न आहे मिलॉर्ड. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. हा, अभिनंदन वासारे, पण तू जरा थांब ना. तुमच्या बाजूने म्हणजे नेमकं काय आहे? एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्हाला पुढच्या सोमवारी चालेल? नाही नाही, पुढच्या सोमवारी आम्ही हनीमूनला जाणार आहे ना. आमचंच लग्न होणार आहे.
नाही, तुम्ही तुम्ही कुठे तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा तुम्ही, पण तुमच्या बाजूने म्हणजे मला कळू दे ना काय ते. अरे वाचाऱ्यांनो, काही चाललंय तुमचं? तुम्ही एकमेकाची लग्न करणार? अगं वाचारे, तुझ्याकडे याला फीस द्यायला पैसे नाही म्हणून तू याच्याबरोबर लग्न करते? अरे ए लांबून लांबून कोर्टाला पण अपेक्षा आहे म्हणजे कोर्टाची अशी अपेक्षा आहे, थोडं लांबून बोला. येस हे काय नाही. आता मी तुम्हाला डिवोर्स देत नाही, मी तुम्हाला पोडगे पण देत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. जजसाहेब, बोला ना काहीतरी. अरे, तुम्ही नाही बोललात तर आम्ही लग्न कसं करणार? क्या बात है, अतिशय कॉमेडी घटस्फोट होता ज्याच्यामुळे हास्याचे अनेक स्फोट झाले. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. अरुण, टेरिफिक एनर्जी. टेरिफिक म्हणजे टेरिफिक. कधी कधी असं वाटतं ना अरुण, की तू एखादा पंच डिलिव्हर केल्यानंतर आम्ही विचार करतो की यात खरंच पंच होता का तो अरुणने असं सादर केल्यामुळे आलाय. इतका लाजवाब तू काही काही वेळेला प्रेझेंट करतोस. मजा आली. वनिता, कोणीही काही म्हटलं तरी माझा विश्वास आहे की तू अबला आहेस, पीडित आहेस, निरागस आहेस, भाबडी आहेस, भोळी आहेस. म्हणजे कायद्याने जरी अमान्य केलं तरी मला मान्य आहे, लक्षात ठेव. मस्त. प्रभाकर, ते काय शेंगदाणे चणे खात आलास, मग काय ते सॅनिटाईज वगैरे सगळं केलंस. आता तुला तूच कमेंट दे, म्हणजे मी चांगला होता पण अटेम्प्ट खूप काहीतरी वेगळा होता प्रभाकर, आणि फार रंजक अटेम्प्ट होता. मजा आली खूप. श्रमेश, मस्त. स्वतःची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आलो. मजा आली, मजा आली. वा दादा. सई. डेडली होता परफॉर्मन्स. अनएक्सपेक्टेड कास्टिंग आहे. तुम्ही जज म्हणून इतके शोभताय ना मोरे, की मी काय सांगू. फार मजा आली तुम्हाला या रूपात बघताना. मला असं वाटतं की आज जज कोण असणार ह्याचा बॅरियर खूप करेक्ट माणसांनी ब्रेक केलाय. खूप मजा आली तुम्हाला बघून. प्लॅटॉनिक वेगळंच काहीतरी सादरीकरण होतं. अरुणा, तुमची दया पण आली, पण म्हणजे तुम्ही केलेल्या जोक्सवरती तुम्ही उभे राहिलात तरी हसू येतं कधी कधी आम्हाला. ही तुमची मॅजिक आहे. आणि तुमची दया पण आली, आणि वनीच्या कॅरेक्टरमुळे आय डोंट नो, थोडी नाही पण आली दया. बॅलन्सिंग ऍक्ट तुम्ही नेहमी करता श्यामदादा, पण आज जो शेवटी जो ट्विस्ट होता तो खतरनाक होता. त्यांनी बहार आणली. मस्त मस्त मजा आली एकंदरीत. थँक्यू. मंडळी, एका एकांकिकेच्या दिग्दर्शकानं आपल्या कलाकारांना घरी बोलावलंय तालमीसाठी. चला बघूया घरात त्यांची तालीम कशी रंगते ते. तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत आपले जत्रेचे अतरंगी जत्रेकरी. सॉरी दादा. दादा सॉरी दादा. नका रे, सॉरी ना, नका म्हणू रे सॉरी तुम्ही यार. काय प्रयोग केलात यार तुम्ही आज यार. यार म्हणजे किती किती वाईट प्रयोग केलात यार तुम्ही. दादा मी पण. तू पहिलायस. तुझ्यापासून सुरुवात झाली बने. सॉरी. नका म्हणू सॉरी. हे माना खाली घालूनच उभे राहा. तुमच्या चेहऱ्याची लायकीच नाहीये दिसावं कोणाला तरी हा चेहरा. खाली रंगभूमीकडे बघा आणि माफी मागा तिची. फेस करा रंगभूमीला. मूर्ख कुठले. काय म्हणाले जजेस आपल्याला? काय म्हणाले की तुमचा परफॉर्मन्स टेक्निकल झाला, मेकॅनिकल झाला, तुमचा प्रयोग सटल नॅचरल नव्हता. काय कारण असेल याचं? पण दादा, आपण सटल आणि नॅचरलची रिहर्सलच नव्हती केली. बरोबर आहे ओंकार तुझं. अरे तू जॅकेट काढ आधी. तू आधी जॅकेट कशाला घालतोस? जॅकेट कशा? प्रयोग चांगला. जॅकेट काढ. जॅकेट काढ आधी. मूर्ख कुठले. ह्याचं नाव द्यायचं दिग्दर्शक म्हणून. माझं नाव देऊ नका. ह्या मंदारचं नाव आहे. उद्यापासून मंदार डिरेक्टर आहे. माझं नाव दिलं नाही बुच बुच मी बुच उघडीन सगळ्यांची. मी आधीच सांगतोय. नाही दादा, तू नाटक बसवलंयस ना. मी बसवलं होतं, तुम्ही ते झोपवलं, लोळवलं अक्षरशः. काय करत होतात यार तुम्ही यार. का म्हणजे खरंच यार मला ना वाईट वाटत होतं. वाईट.
मी जे एवढी वर्ष इंटर कॉलेजिएटमध्ये जी मी मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही सू केलीत. तुम्ही उभे राहिलात आणि सू केलीत. दादा गप्पा बस प्रिया, गप्पा बस. तुमच्या सिरियस वाक्यांवर लोक हसतायत. ते कुलकर्णी सर मला मागे तोंड करून करून बघतात, हे काय चाललंय, हे काय चाललंय, काय सांगू मी त्यांना. नाही पण दादा, प्रयोगाच्या शेवटी एका आजोबांनी स्टँडिंग ओवेशन दिलं होतं. आम्ही बघितलं होतं कर्टन. तुझेच आजोबा होते ते प्रिया. प्रयोग संपल्यानंतर कान चावत होते माझे चावरे आजोबा कुठले. मी कसं त्यांना प्रोत्साहन दिलं, मी कसं प्रियाला पाठवलं, मी कसं तिला बालनाट्य शिबिरात घेऊन गेलो, म्हणूनच ते अजून बालनाट्यच करते. काय तर म्हणे मंदार, मंदार, अरे तू त्या पोलीस स्टेशन मधल्या सीनला जामीन घ्यायला जो वकील येतो तो काळा कोट आणि लाल हाफ पॅन्ट मध्ये येतो. एक्झॅक्टली दादा. एक्झॅक्टली कसं उत्तर आहे याला प्रश्नाला. नाही दादा, माझा काय प्रॉब्लेम झाला, मी विंगेत उभा होतो, तिथे खूप अंधार होता, तर मी पावला बोललो की मला पॅन्ट दे. मग अरे त्यांनी नेमकी मला हिरवी पॅन्ट दिली. मी म्हटलं अरे काळ्या कोटवर हिरवी पॅन्ट कशी घालू, निदान सफेद तरी पॅन्ट दे ना. तेवढ्या शामदाने लाईट दिली आणि मी शिरलो आतमध्ये. मंदार, लाल हाफ पॅन्ट पेक्षा हिरवी फुल पॅन्ट कधीही चांगली की नाही. ते जजेस मला काय म्हणाले माहितीये का, की म्हणजे कायद्याचं रक्षण करणारा माणूसच हाफ पॅन्टवर आहे, यातनं तुम्हाला सिस्टीम मधली अर्धनग्नता दाखवायची आहे का. मी आपलं म्हटलं हा सर, या मला हेच म्हणायचं होतं. तुम्हाला कळलं, ह्यात तुमचा वाव ग्रेटनेस आहे. म्हणजे आता त्यांना कळलंय म्हणजे आवडलंय, मग आपण त्याच्यावरच प्रयोग करूया का. नाही, मला पुढचे प्रयोग पूर्ण नग्नता दाखवायची आहे सिस्टीमची. चालणार आहे तुला, मूर्ख कुठला. मला शेवटचा सीन बदलायचा आहे. एक शेवटच्या सीन नंतर अजून एक सीन मी ऍड करणार आहे. नाही दादा, ऑलरेडी कट टू कट एकांकिका होते, डिबार हो आपण. उद्या डिबार, आता काय पहिली येणार आहे. शेवटचा सीन झाला, ब्लॅकआउट झाला, लाईट्स आले, तुम्ही सगळे ऍक्टर स्टेजवर येणार, झाडू आणि बादली घेऊन 1 तास जी गू खाल्लाय तो साफ करणार तिकडनं आणि मग कर्टन जाणार. ऍड करतो. काय नाव आहे आपल्या एकांकिकेचं. चला जोरात जाऊया. आता तुमचा हा प्रयोग बघून मी नाव बदलतोय. आपण बोलूया चला जोरात जाऊया संडासाकडे. लाज वाटते मला तुम्हा सगळ्यांची, लाज. रडू नकोसा, एकतर तू ना शून्य अभिनेत्री आहेस प्रिया, शून्य. प्लीज रडू नकोस. ते तुझ्या आजोबांनी तुला बालनाट्य शिबिरात नाही, अवयवदान शिबिरात पाठवायला पाहिजे होतं. म्हणजे मेंदू दान केला असता, कोणीतरी वापरला तरी असता तो. मूर्ख कुठले 1 नंबरचे. म्हणा माझी लायकी नाही म्हणा. तुझी लायकी नाही. बोल माझी लायकी नाही म्हणता. माझी लायकी नाही. मोठ्याने बोल. माझी लायकी नाही. बोला आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. बोला आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. मोठ्याने बोला. आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. अजून मोठ्याने बोला. आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. चपलेने मार खाण्याच्या लायकीचा आहेस ओंक्या कारट्या. काय करू मी सांग तुझं. काय सांगितलं, काय इथे बस इकडे. काय सांगितलं होतं मी तुला, काय बोलले होते. ऐक, हे नाटक तिकडे करायची, इथे घरात नाटक नको. आधीच सांगते, हा जो अभिनय ना तो तिकडे करायचा. लाभू पहिलं माझा ऐक. मी तुला काय सांगितलं होतं, ओला कचरा सुका कचरा एकात एक मिक्स करू नको. काय केलंस तू, काय केलं तू कचरेवाला. अख्ख्या बिल्डिंग समोर त्याने माझा कचरा केला रे. काय केला, कचरा. ज्युनियर्स आलेत माझे. जुनियन मला ऐकू नको. जुनियन तुझे जुनियन खड्ड्यात घाल. ज्युनियर नाही, ज्युनियर. माझ्या चुका काढतोयस. मग कसं मारू ना मी तुला चपलेने. खरंच जगायच्या लायकीचं नाहीये सोमक्या. बोल 10 वेळा मी जगायच्या लायकीचं नाही. बोल 10 वेळा मी मुलगा म्हणून शून्य आहेस तू, शून्य. काय मागे बघ, डोळे दाखवू नकोस मला. मागे बघ. हे कोण आहे रे हा तुमचा दादा. तुमचा दादाचा पादाता सांगितलं ऐकता आणलाय, बैल जन्माला घातलाय मी. पांड्या पोळ काय करू मी खरंच. अंड्याची कवच काय करायची, कशात टाकायची, ओल्या कचऱ्यात टाकायची की सुक्या कचऱ्यात टाकायची, एवढी साधी अक्कल नाही तुला. काय सॉरी नको, ह्या आठ्या बिठ्या दाखवूस मला डोक्यात जातात माझ्या. वैताग आणलाय नुसता. अक्कल नाही साधं. तुमच्या दादा ना, तू फक्त आता मला ना तो ओंक्या कचरेवाला माझ्या समोर येऊन मला फक्त बोलू दे, क्या भाभी नाही तुझं तगडं तोडू तुझ्या हातात. मग मी आणि मग तू आहेस. मग
मागे आठवते ना तुला पांढऱ्या कपड्यांमध्ये लाल कपडा टाकला होता तेव्हा कसा धुतला होता मी तुला कसा धुवून काढेन मी तुला ओंक्या आठवतंय काकू तुम्ही दादाला अजूनही मारता? मंदार काय काय नाही काय त्याचं नाव आहे. कोणाला दाखवतोयस मंदार. आवाज कोणावर चढवतोयस तुमचा दादा काय विचारलं लांब चाल काय बोललास आता तू तुम्ही दादाला अजूनही मारता? लायकीचाच ते आहे तुमचा दादा आई. तुमच्या दादाला ना अजून ढोंगण धुवायची अक्कल नाही साधी हा? नाटक करतोय तुमचा दादा तर सांगितलं असता बस 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 हा बस ना यार तू कसं मारू नको मी तुला मी कसं झोडू रे मी खरंच बैल जन्माला घातलाय पहिला जा हागून ठेवलेस खोलीत त्या दिवस साफ कर जा तू यार जा पहिला कपरे तसं नाही रे रस कोण आहे? कपरे हागून ठेवलाय साफ एवढा गठ्ठा करून ठेवलाय सगळ्या पेपरांचा एक दिवस नाही काडीपेटी लावून आग लावून जाळून आई. टाकलं गाडून टाकलं ना सगळं नाव ओंक्या लाव मी ना आई काय ना मी- अगं अगं माझ्या स्क्रिप्ट आहेत त्या आई असं काय कसल्या मेल्या कसल्या रे स्क्रिप्टा तुमच्या प्रत्येक स्क्रिप्ट वर एकच लिहिलंय काय तर पडदा उघडतो प्रकाश येतो पडदा उघडतो प्रकाश येतो आई. पडदा उघडतो सगळ्या स्क्रिप्टांवर पडदा उघडतो आणि तुमचा प्रकाश पण पडतो सुरुवात- याच्या डोक्यात काय अजून प्रकाश पडत नाही सुरुवात- उकिरडा केलायस घराचा उकिरडा मी काय करू मी तू का जन्माला आलायस माझ्या पदरी आई, यार, मला काय कळत बोलते? हळू नाही रे. बोल ना जरा, आई. माझा जीव आठवतोस sorry. आई माझे ना मी खरंच माझं ना डोकं काम करत नाही वैताग आणला या पोराने नुसता वा नमा वा 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 आता दादा आम्ही नंतर येऊ का? नाही नाही कशाला बस बस नाही नाही अरे ते हे नॉर्मल आहे हे प्रेमाचं आहे ते काय असं हे नाही बाब राग आल्यावरती असं काय पण कधी पण बाबांना तर आज माझ्यापेक्षा जास्त ओरडते खूप खूप ते टेन्शन घेऊ नका हे नाहीये एकांकिका वाईट झाली आहे एकांकिका वाईट झाली आहे आपल्याला हे करायची आहे हे असल करायची आहे काय नाही टेन्शन नाही ती शांत झाल्यावर ती सॉरी पण म्हणते लगेच ते प्रेमाचं आहे सगळं चला 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 रीडिंग सुरू करू फाईट फाईट दादा येस चलो चलो रीडिंग रीडिंग नाही म्हणजे आम्ही खाली जाऊन खाऊन आलो असतो वाक्य खाल्लीस त्यांनी पोट नाही भरलं नको ना मला चिडायला लावू यार प्रिया राग माझा ना निघेल मग मग बघ बघ मग प्लीज ना सॉरी दादा नका ना अरे उपाशी पोटी थिएटर येतं थिएटर उपाशी पोटी करायचं भरलेल्या पोटी नाही रे मजा नाही हा चला चला रीडिंग स्वागतम सुस्वागतम मला 20 मिनिट पास पहिल्या वाक्यापासून सुरू करा हो माझं नाही पहिलं कोणाचं तरी असेल ना माझं आहे, माझं. मग घ्या ना हो, मी घे- नका ना रे चिडायला लावू घेते मला. ना मी वाक्य हो केलाय मी खून मीच खून केलाय पण माझा आणि त्या खुनाच्या खुणाही पुसून टाकल्या आहेत मीच मला फाशी द्या मेलीस मीच मला फाशी द्या मर जाऊन Sorry. मीच नंतर स्वल्प विराम आहे ना हो, प्रिया मग sorry, पोळी sorry. खातेस का भूक वाच घ्या ना आणि त्या खुनाच्या खुणाही पुसून टाकल्या आहेत मीच ए बाळा हे सोड ते चल हे घे खाऊन घे चल घे चल घे खाऊन मी खुनी आहे का लागल्यात ना ऐकलं मी आतून घ्या खाऊन घ्या आई आई काय आई आई काही नाही, काही नाही बोलत आहे हे असले चेहरे माझ्यासमोर नाही करायचे आधीच काकू खा रे खा रे बाळांनो दादा नाही म्हटलाय खायला का दादा म्हणाला उपाशी पोटी झाल्यावर थिएटर कळतं. नको आम्हाला हा म्हणला तुमचा दादा हो हो त्याला विचारा सकाळपासून 2 वेळा चरलाय रेडा विचारा त्याला नाही चरलास काय रे बघा आता तुम्ही गेलात ना की बसेल रवंथ करत बसेल दिवसभर अरे, हा, अरे. वरून खायचं खालून हवा सोडायची आई. वरून खायचं खालून हवा सोडायची अरे खारे वरून खार खूर खालून फार फूर चालूच असतं त्याचं काय नाही नाही ते. अरे दे रे आमचं ना नेहमीच आहे तुम्ही खा रे खा खा शी बाई खा, खा. खा खा तुम्ही खा जास्त करू नको आता खा काय तुझं माझं काही नाही मला एक खातायत ना ते शांतपणे खाऊ दे ना मी मग खाऊ दे ना त्यांना खाऊ दे ना एक ढोकळा दे काढ 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 इथे पडलं ह्याचा तुझा काय पाहिजे तुला थोडासा एक घास एक दाना घशाच्या खाली जर घातलास तर मग मी आहे मग तू आहे
काही खायचं नाही, सकाळपासून चढतोयस ना. जा जा, पहिला जाऊन त्या खालच्या माळ्यावर सोनावणे काकी आहे, त्यांच्या गॅलरीत तुझी चड्डी पडली ती घेऊन ये जा. हे नको करूस रे, ही नाटकं इथे मला नाही आवडत. काही बोलतेस, एवढं नाही आवडत मला ओंक्या. तिकडे सोनावणे- जरा नीट नॉर्मल मुलांसारखं बोल माझ्याशी. मला नाही जाणार मी तिकडे. तिकडे शालिनी असते त्यांची मुलगी, मी तिच्यासमोर जाऊ. लाज वाटते, लाज वाटते. तू कशाला गॅलरीत घालते चड्ड्या? सगळे खालून बघतात ना माझ्या चड्ड्या. बाय ग, म्हणजे आता तू मला शिकवणार मी चड्ड्या कशा वाळत घालायच्या, मी भांडी कशी घासायची, कपडे कसे धुवायचे, काय का मी अगं शर्षणी, दर्शिनी आई? मला नको शिकवूस. त्रास होतो ग, मला खूप त्रास होतो ग. मी कोणाकडे बोलायचं मला सांग. आई म्हणजे पोचलेली नोकर आहे का ग याची? याच्या चड्ड्या धुवा, याच्या रुमा साफ करा. हो हो हो, बस बस इथे. काही नाही, शांतपणे खाऊ दे ना त्यांना. कशाला तू त्यांना? मी काय बोलते, तू मला उचकटवलंस आता. सॉरी सॉरी, खाऊ दे त्यांना. शाही खाना पटपट. येसल नाही का आपल्याला करायची? बैल घातलाय जन्माला, बैल. छान आहे काकू हे. छान आहे ते. चांगलं आहे ना? चांगलं आहे ते. हा, त्या तयार पिठाचे आहेत ग. खा खा, बसा तुम्ही. तुम्ही काय रे बसा ना रे, बसा बसा. काय नाही, बसा. पोर, खरंच खा बाळा खा. राजा, खरंच किती चांगली गुणी पोर आहेत ग. चांगल्या घरातली पोर आहेत खरंच. कसं आहे हा? कसं आहे हे बघ, हे कसं आहे? कशी आली आहेत ही पोरं? जरा स्वतः काय सांगतील रे ते घरी जाऊन त्यांच्या? नाही नाही काकू, आम्ही कुणाला काही नाही सांगणार. दादा, आम्ही नाही सांगणार कुणाला. मंदार, सांग तू फक्त. काय काय? हा अभिनय स्टेजवर केला असतास ना, ही वेळ नसती आली आता. शिकवा जरा, शिकवा त्याला कसं वागायचं, जरा नीट कसं बोलायचं ते. जीव आटवला पोराने. 4 चौघात पाण उतारा झाला ना, तिथे डोकं सटकलं माझं. चला चला, खा पटपट खा. शिकवा. आम्ही कसं शिकवणार? दादा सिनियर आहे ना आम्हाला. त्याला माहितीये हा सिनियर आहे, बालिश मुलांसारखं वागतो. हा ए, तुम्ही इकडे जरा, काय हसतोयस इकडे? नाही. इकडे काय रे पोरांनो, मला सांगा, तुम्ही काम करता का रे घरी? हो करता ना? किती बघ रे बघ, हा हा. काय काम करता रे राजा? ए, तू काय करतोस रे बाळा? काय काम करतोस? काकू, मी सगळी कामं करतो. सगळं करतो. A to Z सगळी ए करतो. टू झेड. काय जेवण बनवता येतं बाळा तुला? एवढं फक्त मला येत नाही. अगं ठीक आहे, काय नाही, येईल. मला येतं जेवण बनवता. राहतं. मला संपूर्ण स्वयंपाक येतो. पोळी भाजी वरण भात सगळं करते मी. आई जॉब करते ना, त्यामुळे मग तिला थोडी मदत म्हणून मी पण आपला स्वयंपाक करायला शिकले. आणि आईवर सगळे पडतं ना. काकू काकू, आई, काय झालं? दादा काकू रडतायत. दिसतंय मला. काय झालं आई? काय झालं? लांब हो माझ्यापासनं. अरे मी काय करतच नाही आई. मला पोरगीच पाहिजे होती ग. कुठून हा टोणगा माझ्या पदरात पडलाय ना, मला खरंच कळत नाही. हो ग माझे. हा लहान असताना ना याला देऊन लसूण घ्यायला पाहिजे होता मी. बोलते असे आई? आई मी प्लॅस्टिक आहे का आई? मला नाही रे, नाही रे बाबा, प्लास्टिक नाही. प्लास्टिक ना पावसाळ्यात तरी कामाला येतं. तू तिन्ही ऋतूंमध्ये तेवढाच रिकाम टेकडा आहे. काकू काकू काकू, मी माझ्या आईला मदत करतो. कांदे सोलायला, लसूण सोलायला. मी खोबरं पण खवणतो. खोबरं खाऊन दे ईश ठेवून खोबरं खवणतो. ग बाळ, खरंच गुणाची हो. पोर आहेत ग. आईला मदत होते ना थोडी. बने, खूप खावतोय सा तू? जरा थांब. त्यांच्यावर तर आवाज चढवू नकोस. आवाजच चढवला नाहीये. त्याच्यावर डापरायचं नुसतं. मला माहिती ना काय करत असशील तिकडे कॉलेजला जाऊन. कामं करतात रे बिचारी पोरं, कामं करतात. ठीक आहे आई, चल जाऊ माझा दे. ना अजून इथे राहिलं ना, माझा तीळ पापड होईल. मला काकू, मला आठवलं, मी पण कामं करतो. काय रे? काय का इकडे तू इकडे. काय कामं करतोस? काकू, मी दिवाळीत कंदील लावतो. आणि दिवाळी झाली की कंदील काढतो. वर्षभरात तू एवढं एकच काम करतोस मंदार? त्याला काय बोलतोयस? तू काय करतोस?
आहे आई, तू उगाच आता बोलतेस यार. चला झालंय, आपण निघूया. आपण तालीम नंतर करूया. आपण पहिली येणार आपली. चला. काकू मी ही डिश धुवून ठेवू का म्हणजे काय घरी आम्ही सगळे जेवल्यानंतर आम्ही आपापली डिश आपलं ताट धुवून ठेवतो काय आईला मदत होते आणि बरं पडतं ना ते. सेम पिंच. मी सुद्धा आईची खूप मदत करतो काकू घरी. मी पण करतेच की मदत मी पण येते तुमच्या सोबत अति करताय. ही ऍक्टिंग जरा स्टेजवर केली असतीत ना बरं झालं असतं. खरं सांगतोय मी. तू काय करतोस आई, आडवा राहून काय धुणार आहेस एवढे तिघ करतायत तरी काम तू काय करतोस घरात मुद्दाम करते. काय कसली जबाबदारी आहे तुला आईची काळजी स्वतःच्या मुद्दाम आईची करते काळजी काय आहे आई? काय नाही मुद्दाम करत रे पुन्हा रडू यार आई, त्यांच्या समोर खूप होत यार आई. मला वैताग आलाय रे तुझा ओंक्या बघ रे जरा दुसऱ्या पोरांकडे हो ना. किती काम करतात रे खरंच आई झालंय ना. ए निघा चला. जा फुटा. काय करत नाही रियाज. प्लेटचं का रडतेस आई आता उगा. काकू का अख्खं खानदान ग करशिनी दर्शिनी घ्या. नको मला सांगूस माझ्या चुका काढू नकोस अख्खं खानदान शिकलेलं सवरलेलं आहे ग माझ्या मोठ्या बहिणीची पोरगी शिकागोला असते एक दुसऱ्या माझ्या भावाचं पोरग तिकडे ब्रिटलीला आहे शिकायला ब्रिटलीला आहे. असू दे जे काय ते महत्वाचं नाहीये कारट्या शिक्षण सोडल्यास आणि भिकेचे डोळे लागलेत नाटकं करतायत नाटकं अरे जर उद्या लग्न केलं असतंस ना तर रेड्या 2 पोरांचा बाप झाला असतास एवढे भिकेचे डोळे लागलेत तुला हा ए पोरांनो ऐका ना रे राजांनो बघा ना रे तुमच्याकडे काही याच्यासाठी जॉब बी असेल तर चिकटवा ना रे आई काय बोलतेस त्यांना. ए देऊळ बघ ना रे राजा देऊळ नाही ग मंदार आहे. काय असेल ते? देऊळ काय बोल. माझ्या चुका नको काढूस. अरे देऊळ बोलशील त्याला आई. मी बोलेन काय पण तू नको मला शिकवूस भावनेच्या भरात बोलतो माणूस काहीतरी पटकन खूप बोलतेस आई. खूप बोलते काय तुम्ही एक असं बघा ना रे काहीतरी काय ना त्या निमित्ताने ना 4 पैसे आणेल रे कमवून घरात बाप राब तो याला कुलेवर ताणून झोपलेला असतो पापटिंग करतोय त्राफ्टिंग Crafting आई करतोय गं. मला नको शिकवूस नको ना मी. पण तू इकडे ये कार्ट तू आज तुला मी सोडत नाही बस इकडे आई, नको. ए, बसा रे तुम्ही पण बसा तुम्ही आई काय तुला मी आज बघते बरोबर बसताय काय. निघा चला इकडनं. उठा. कोणी कुठे जायचं नाही खबरदार हा ओय घे या घड्या घाल कपड्यांच्या बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही बोल 10 वेळा मी जगण्याच्या लायकीचा नाही बोलतोस का आता मी नाहीये जगण्याच्या लायकी. हा ते कपडे घड्या घालत बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही मी जगण्याच्या लायकीचा नाही. बोल मी चपलेने मार खाण्याच्या लायकीचा आहे आई अति होत आहे. बोल म्हणलं तर थोबडा फोडीन तुझा आई मी काय करतोय रे. काय करतो. हा, दादा ते कॉलेजमध्ये पोरांना दाखवायला की दादा घरी पण काम करतो. नाही दाखवा अख्ख्या जगाला करतोय घडी करतोय आई. घडी कर बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही मी जगण्याच्या लायकीचा. बोल मी वळू आहे मी वळू आहे. बोल मी रेडा आहे एडा आहे. काही काम करत नाही मी छे, दादाला घडी पण मारता येत नाही. दादाला काय मारता येते माहिती आहे ना. गप्प बस. बोलशील परत मी जगण्याच्या लायकीचा नाहीये. हा, बोले. मी जगण्याच्या घे, लायकीचा घे. नाहीये. नीट घाल. कडक एकदम हर्षिनी परफॉर्मन्स होता खूप मजा आली वा 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 प्रसाद ओ हो अफलातून म्हणजे शब्दातीत पलीकडे आहे शब्दांच्या सगळं. हे स्किट ज्या क्षणी प्रसारित होईल त्या क्षणी महाराष्ट्रातल्या भारतातल्या जगभरातल्या हजारो लाखो करोडो टीनेजर्सला असं वाटेल की सगळ्या आया सेम कशा असतात. या सगळ्यांची आई तू एकटीने दाखवलीस नमा आणि इतक्या अफाट ताकदीने आणि म्हणजे त्या सगळ्या आरडा ओरड्या मागे सुद्धा इतकी माया होती आणि ती तू इतकी अप्रतिम अंडरलाईन करत होतीस. मी क्षणभर असं बघितलं आईला माझी आई तर नाही ना आली आजूबाजूला. इतकं लाईव्ह इतकं नॅचरल इतकं खरा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही चौघांनी माइंड ब्लोईंग साथ दिली तिला. क्या बात आहे. म्हणजे इतकी चांगली आई प्रेझेंट करायला इतका निगरगट्ट मुलगा असणं गरजेचं आहे आणि तो तू इतका अप्रतिम प्रेझेंट केलास ओमकार. थँक्यू सर. येस. आणि बने आणि मंदार तुम्ही दोघं ॲक्टर म्हणून किती नीचपणा करू शकता याची मला पूर्ण कल्पना आहे आणि ती दिसलीच म्हणजे त्या कॅरेक्टर्समध्ये. पण प्रिया तू पण सेम नीचपणा करू शकतेस हे माझ्यासाठी नवं होतं. नमा आता माझ्याकडे शब्द संपले आज मला तुला मिठी मारेल.
खतरनाक परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळ्यांनीही अप्रतिम परफॉर्म केलं. मँडी दिल खेचक म्हणजे छोटंसंच होतं पण इतका भाव खाल्लास तू. फार मजा आली. एक एक लाईन्स होत्या पण त्याचं टायमिंग अप्रतिम होतं. नमा मलाही असं वाटलं की माझी आई आली. आता हे म्हटल्यानंतर मला उलट्या शिव्या पडणार की मी असं वागते का तुझ्याशी. तर हो. मंडळी, एका नाटकाच्या प्रयोगामध्ये होणार आहे एक सरप्राईज एंट्री. चला बघूया त्यामुळे तो प्रयोग किती आणि कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MHJ क्रिएशन्स सहर्ष सविनय सादर करीत आहोत पृथ्वीक प्रताप लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक त्या रात्री नेमकं काय घडलं. त्या रात्री नेमकं काय घडलं. अंक 2 आणि शेवटचा. विक्रम, काय ठरलंय तुमचं? आम्हाला साथ देणार आहे का नाही? नाही भैया, तुमच्या या नीच कृतीत मी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही विसरला असाल पण मी अजून विसरलो नाही. माझ्या थंबण्यात सरंजामकरांचं रक्त वाहत आहे. रामू काका, तुम्ही याच्यात सामील असाल असं वाटलं नव्हतं मला. कसं आहे विक्रम साहेब, आजपर्यंत कष्टाची भाकरी खूप खाल्ली. आता बेईमानीचं बर्गर खायचं आहे. शी, तुम्ही सगळे नीच आहात. विक्रम, कुठं चाललाय? गुन्ह्याकडे डोळे झाक करणारा पण गुन्हेगारच असतो. तुमचं हे सगळं सत्य मी लोकांना सांगणार आहे. सोडा मला, सोडा मला. आदित्य, थांबवा यांना. हे जर का पोलिसात गेले ना तर मग आपला प्लॅन फेल होईल. विक्रम, मी सांगतोय सोडा मला. इथनं जाऊ नाही शकत तुम्ही. विक्रम, मी जाणार नाही, मी जाणार. कामिनी, तुम्ही काय केलं? कामिनी आणि प्रॉपर्टी याच्यामध्ये कुणी बी येऊ शकत नाही. बापरे, सॉरी 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 काय बोलतो? बापरे. कामिनी, तुम्ही त्याला मारून टाकलं. रामू काका, एक काम करा, गाडी काढा, गाडी काढा. ही बॉडी गाडीत टाकून गाडी दरीत ढकलून देऊ. काढा लवकर, गाडी काढा. याला उचला, आधी आधी याला उचला. साहेब उचला, उचला याला. मला भीती वाटत साहेब. साहेब कोणीतरी आलं वाटतं साहेब. आता कोण येणार आहे इथं? कोण आहे? रामू काका, इन्स्पेक्टर नागराज माने मृत्यूपत्राच्या वाचनासाठी येणार होते. ते आता बॉडी इथनं घेऊन जाता येणार नाही. काय करता येईल? बॉडी इथं पलंगाखाली लपवा आताच्या आता. बॉडी पलंगाखाली लपू. हसायला काय झालंय? नेहमीची लपवायची जागा. उचला. आला रामू काका. साहेब उचला. हो साहेब, साहेब उचला. टाकला, हात टाकला. घाबरू नका. नॉर्मल वागा. साहेब, मी मदत करतोय पण आता 2 नाही 4 घेईन. काय? 4%. रामू काका, आता
ही बोलायची वेळ का? हो माहितीये ताई, ही बोलायची वेळ नाहीये, पण मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं याला असतं म्हणतात. ताई आहे का कबूल? हाय हाय कबूल हाय, पण आता आपलं तोंड पण ठेवा. हा ते माने कधी पण वर येईल. गुड इव्हनिंग सरंजामकर. डिक्शन इन्स्पेक्टर नागराज माने इथं कसं काय येणं केलं? कसे आहात? आहे चांगला मस्त आहे. काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? नाही नाही माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा एक, त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं. दोन, जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं. तीन, जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं तरी त्याचं वाईट झालेलं असतं. आणि चार, जेव्हा तो गुन्हा करून गुन्हेगार नागराज मानेच्या समोर उभा असतो. तोंडाने आवाज नको देऊ. नागराज 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 तुमचा योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? आमसनी लय आवडतो बघा. साप 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 अरे साप आहे, साप आहे. काय आहे? अरे साप आहे आतमध्ये, साप आहे. सॉरी अरे ते पळायला लोक चालले. थांबा हे कोण आहे ते? थांबा थांबा, घाई गडबड गोंधळ करू नका. ते, काय आहे, व्यत्यय आलेला आहे, मोठा व्यत्यय आहे तो. तुम्ही घाबरू नका. फक्त पहिल्या 3 रांगातले जे लोक आहेत ना, त्यांनी पाय वर करून बसा. बाकी पुढे तो एवढा साप येत नाही. आम्ही लगेच कर्टन पाड, कर्टन. ए छोट्या काका ए कुठे दिसला कुठे साप? अरे दिसला नाही. अरे इथून ते विंगेतून आपण बाथरूम कडे जातो बघ, मध्ये 2 बल्ब नाही येते वरती. अरे इथे कालोखात पायावरून सलसलत गेला ना रे. थांबा हे काका, ऐक ना, लाईट मारून बघ. टेन्शन नको, उगाच हे नको यार. छोट्या काका काठी काका नाही, कुठंच नाही. सगळ्या पेटे वाजून बघितल्या, कुठेच नाही. तो साप आहे, नाटकाची प्रॉपर्टी आहे, आतमध्ये असायला. ऐक ना भाई, चेक करूया ना, विंगेत वगैरे चेक करूया ना आपण. नाही मी बघून आलो, कुठेच नाहीये. आणि काय टेन्शन घेऊ नका, मी स्वतः सर्प मित्र आहे. हा का? साप धरलाय कधी? रोज धरतो. नक्की? हो, फुरस, घोनस, मन्यार, कोबरा हे नाही पकडत मी. मग काय गांडूळ पकडतोस? नाही तसं नाही, सापच पकडतो. पण हे विषारी साप आहेत. मी बिनविषारी साप पकडतो. धामण, पानसाप हे पकडतो. मी छोटा सर्प मित्र आहे. परफेक्ट आहे. ऐक ना छोट्या का, मला याच्यावर विश्वास नाही. तू प्रेक्षकांना विचार, त्यांच्यात कोण सर्पमित्र आहे काय. अरे नाही, तो प्रेक्षकांमधूनच आलेला आहे. नाही विचारून बघ. आहे ना साप, काय प्रॉब्लेम नाही ना, प्रयोग करू शकतो ना. हो इथे करा, इथं लाईट आहे, इथे काय टेन्शन नाही. हा ना. कोपऱ्यात असला तर असेल तो, इथं नाही काय. हा मग ऐक मी रसिक प्रेक्षकांना सांगतो का की ऐक नको सांगू त्यांना. मी काय म्हणतो, फक्त ते घाबरलेत का नाही ते बघ, आणि तयार आहेत का बघ नाटक बघायला. मी बघतो ते. रसिक प्रेक्षक हो, हा थँक्यू नाही झालेलं आहे, ते आलेलं आहे, ते गेलेलं आहे. तर आम्ही करतो आणि इथे येणार नाही. आम्ही माणूस ठेवलेला आहे, हाय सर्पमित्र आहे. ऐक ना मग आता हा जो बोलतोय, जर साप नाही तर मग आपण प्रयोग सुरू करूया ना. करूया. तू एक काम कर, नाटक सुरू करतो अशी अनाउन्समेंट कर. त्यांना म्हणा आम्हाला फक्त जरा 2 मिनिटं दे. आम्हाला तयारीची 2 मिनिटं लागली. ऐक, 2 मिनिटं हवी आहेत त्यांना. 2 हे नको बोलूस ना, तू वेडायस का? मग काय मी काय अनाउन्समेंट कर, कर्टन दे, आपण सुरू करूया प्रयोग. जागा घ्या. ऐक नाही येणार ना साप. घे ना पटापट, कशाला ऍक्टिंग करायची मारायला. रसिक मायबाग प्रेक्षक हो, आता बघा. ऐक कर्टन दे, 3 मोज आणि कर्टन दे. झाले दिलेला आला बा अर्धा.
ए बेने कर पड कटून पड अरे माकडा खाली जा की करटून पड खाली जा की ए पिपिया हे बघ काय करते लाईट्स काढायला सांगणार हे मंदार खाली ये ना मी नाही जाणार अरे तू बेने मला दिसत राहशील तर इन्स्पेक्टर आहे मी यार असू दे मी नाही जाणार खाली अरे मंदार खाली ये मी नाही जाणार खाली नाटक पुढे कसं जाणार जाऊ दे त्याला पुढे काय जायचं ते मी नाही जाणार अरे मंदार ये अरे तू डेड बॉडी आहे तू पाहिजे खाली इकडे आता नाही पण खाली साप आहे पिपी मला चावलं तर मी काय करू मी एकुलता एक आहे मी आणि माझी आईच राहतो आईच्या मागे कोण नाही मी नाही जाणार खाली ए बारक्या अरे बाबा नाही एवढं काय होत रे कशाला भेटते ते सांगितलं ना साप नाही म्हणून आणि हे बघ ही इकडे ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये विषारी साप नसते मला माहिती छोटे मला माहिती विषारी साप नाही काय झालं काय आहे मी नाही खाली जाणार मी नाही खाली लपणार खाली जाई ना बघणार रे अरे मला काय सांगतो बघणारे मी जाणारच नाही खाली ऐक ना यार मंदार ए बारक्या अरे तू काय एवढं काय भेदर आहेस काय रे मी भेदर आहे भेदर काय ना मी लागा तिथं रातचं उसात बिसात वावरात घुसतोय कुठं पण मला गावात चावलं नाही साप इथं कुठे थिएटरात चावणार आहे तेव्हा नाही नाही ऐक ऐक मी काय म्हणतो बाबू ऐक ते आम्ही ना हे ठेवलं कुठं आहे रे ते माझ्याकडे मग काय करतो काय बघ ना रे बघ ना अरे सांग काय बघायलाच सांगतोय नुसता हे बघ बाबू हे आम्ही सगळीकडे ठेवलेलं आहे ह्याच्या वासाने ना साप येत नाही विषय संपला अरे आमचं मी हे हे घेऊन झोपणार मगच मी खाली जाईन हे घेऊन झोपणार चालेल जा जा सर्पमित्र खाली ठेवू का ह्याच्या बरोबर येऊ काय कंपनीला नको मला नाही त्याच्यावर विश्वास जा ना भाई तू सुरुवात कर सर हा ऐक एक मिनिट थांब अनाउन्समेंट दे कर्टन मी सांगितल्याशिवाय देऊ नकोस हा मी करतो बाबू हाय हाय त्याच्यावर विश्वास ठेवलाय जा खाली जा खाली जा चल घेऊ काय रे घेऊ हा घे अनाउन्समेंट घे रसिक मायबाप प्रेक्षको आता अरे भितो रे मी पण तू तुझ्या वाक्यापासून तिकडे थांब हा चल कर्टन दे कर्टन रे कर्टन गुड इव्हनिंग सरंजामकर कसे आहात तुम्ही इन्स्पेक्टर माने अरे जा ना कुत्रिया पाय नको हलवू ना मला असं वाटतंय साप येतोय काहीतरी हुळहुळतंय आतमध्ये खाली यार अरे माझ्या कॅरेक्टरचं वर्किंग आहे ते मग तुझा कॅरेक्टरचं वर्किंग काय फक्त ढोपरायच्या खाली आहे काय इथे मग इन्स्पेक्टर माने तुम्ही इथं कसं काय काय झालं तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय नाही तसं काय नाही माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं 2 जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं 3 जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं पण तरी त्याचं वाईट झालेलं असतं आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो नको देऊ ती देत नाही मी काय करू नागराज 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 तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही आमसनी लय आवडतो बघा तिला सांगा माझ्या नादाला लागू नका नागराज माने मी गुन्हेगाराचा सुपडा साप म्हणजे साप करतो आला अरे तुझे अरे ही दिसतंय मला काय येडा वाटतोय मग मी रे अरे मग साप कशाला बोलतोस मला खाली असं वाटतं की साप येतं यार म्हणून बाबा मग आता तुला काय अक्कल बिकल आहे का नाही काय मला अक्कल बिक्कल आहे काय नाही म्हणजे लाईट घालो कशाला येतोय बाहेर अरे मग तो साप कशाला बोलतोय अरे वाक्य आहे ना त्याचं वाक्य आहे माझं तर काय मला नाही माहित वाक्य काय त्याचं अरे ते बाबा सुपडा साप आहे ना आता सुपडा सापला सुपडा माप म्हणायचं का मग तुकडा माप पण मग अरे तू मग ऐक ना बाबा तू कशाला साप बोलतोय सारखा तू कशाला तिच्या ते भाटकर सरांचं करायला लावलंय मला काय माहिती लागा हे तर एवढ्या वर्षात माझं मला जुळा ना अजून अरे भाटकर सरांचं फार मोठा माणूस आहे तो त्यांचा आवाज का माझं लगा हे बाकी झालं साफ बोल ना साप तू अरे तुला डायलॉग माहित नाहीत नाटकाचे मला कसे डायलॉग माहिती असणार पीपी माझे वाक्य झाले डेड बॉडीचा सीन आला की तुम्ही बोला जा बाहेर जाऊन वडे घेऊन ये मी पुढे कधी थांबलोच ना डायलॉगला हे डायलॉग मी कधी ऐकलेलेच नाहीत जे आयला तू पण डेंजर आहे म्युझिकवाला मागे पुंगीचा आवाज येतोय ते ऐकून नाही साप आला तर काय करू मग मी पीपी जर साप आला ना तर लक्षात ठेव.
एक छोट्या काका इकडे. माझं नाव नागराज माने आहे. तो पुंगी नाही तर का पियानो वाजवेल का माझ्या माग? तुला काय अक्कल बिकल आहे का तुला? तुला रे खाली तू. नाही खाली यार. अरे पण तू आता घे ना बाबा, करून घे. नाही अरे मी नाही, अरे मी कशाला जाऊ खाली? खाली साप आले तर मी काय करू? बाबा नको जाऊ. तुला अक्कल नाही छोट्या काका. ही काय रिप्लेसमेंट आणली आहे तू? माझ्या बिल्डिंग मधला आहे रे तो. तुझी आखी बिल्डिंग भरलीस तू इथे. सगळे बिल्डिंग मधले आणतोस 5-50-100 रुपये वाचवायला. नट आण ना कधीतरी. ए बाबा, नटाचं तू मला सांगू नको हा. तू स्वतःचा एक नट घेतलास या इथे नाटकामध्ये. हा म्हाताऱ्याचा तो बघ. हा म्हाताऱ्याची भूमिका करतो, सवाई अभिनेता. हा इथे अभिनय करत असतो आणि याचं कॅरेक्टर विंगेमध्ये माझ्याशी गप्पा मारत असतं. कॅरेक्टर पण सांगतं ह्याला नाही जमत, ह्याला नाही जमत. अरे छोट्या काका, मी कधीच नाही बोललो तो सवाई अभिनेता आहे. त्याची एकांकिका सवाई जिंकली, त्यात 35 जण होते. आणि मग हे त्याला सांग. तो लोकांना काय सांगतो, मी सवाई अभिनेता आहे. त्याने काय सांगितलं पाहिजे, मी सवाई 35 अभिनेता आहे म्हणून. आम्ही 35 जणांनी मिळून एक सवाई जिंकलेली आहे हे सांगितलं पाहिजे ना. छोट्या काका, तू ह्याला सांग ना तयार व्हायला. ए बाबा ए मला काय तू लॉजिक? एक मिनिट थांब. बोल, तू मला खरं सांग. तू आता इथे खाली पाहिजेस की नाही? खाली पाहिजे. इन्स्पेक्टर समोर उभा आणि तू वरती आहेस. लोकांना काय वाटेल? आपण त्यांना येडं बनवतो वाटणार नाही काय? हे येडा लॉजिक वाटतो. तू लॉजिकचं बोल नको पिपी. मग काय कोण बोलेल? डिरेक्टर आहे मी. डिरेक्टर आहेस ना? ह्या रसिकाला तू हिरोईन म्हणून घेतलंयस नाटकात, ह्याला काय लॉजिक आहे? म्हणजे सकाळी 7ला पाणी येणार की नाही ह्या एक्सप्रेशनने अख्खं नाटक करत असते ती. लॉजिक आहे? तू काय बोलतो रे? मला नाटकातला ना तरी माहितीये का तुला? गप्पा बस जरा, गप्पा. Backstage करत पहिला होता, सांगतो, एकदा मी role नाही जाणार. play यार करते. थांबा ना यार. ए थांबा ना. कसं एक बोलतो मिनिट. आम्हाला? ए, थांब ऐकून घ्या ना. थांब जरा. ए बाबा ए, मी तुझ्या पाया पडतो. ऐक ना, प्रयोग चालू आहे, लोक खोळंबलेत. आपण आता ना आपलं हसं करून घेतोय. आठव ना, भरत मुनी काय बोलले होते? अरे बाबा, ते बोलले मी त्यांचं नाही ऐकलं. मी त्यांना कधी भेटलेलो पण नाही, माझी त्यांची ओळख पण नाही बाबा. मी नाही जाणार खाली. मला जर साप चावलं मी नाही जाणार यार खाली. मी नाही. चल यार. माझ्या छान काय होतं. ए बाबू, 1.5 पाकिट जा. ए किती पाकिट आवरा. करतो तो. ए किती पाकिट? ते तुला काय, तुम्ही करा सुरुवात करा. झालंय माझ्या छान केलेलं आहे. ए कुठनं नाईट डे चल. तिथनं की आधीपासून बाबू, तुला काम करायचं. पटापट नागराज मानेपासून. हा ती जळू नकोस ना. आहे तिकडून कर. चल लाईट्स द्यायला सांग. घे. ए लाईट दे. लाईट. आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो, नागराज नागराज नागराज. तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? तो आम्हाला लय आवडतो बघा. तिला सांग माझ्या नादाला लागू नकोस. नागराज माने आहे मी. गुन्हेगाराचा सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मग मी पण विष कन्या आहे. आणि एकदा का माझ्या प्रेमाचं विष चढलं ना का ते लवकर खाली उतरत नाही. मला आता इथे वेगळाच डाऊट यायला लागलाय. मला तुमच्यावर संशय येतोय. आमच्यावर कसला संशय? मला घराची झडती घ्यावी लागेल. जडती कशाला? मला या घराची झडती घ्यावी लागेल. घरात काय आहे? कपाटात काय नाही? कपाटात काय नाही. कपाट उघडा. कपाटात काय नाही. कपाट उघडा. पलंग खाली काय? नाही काय नाही. पलंगा खाली काय? काय नाही. हात सोडा. पलंग खाली काय? इन्स्पेक्टर माने काय नाही. इन्स्पेक्टर माने पलंगा खाली काय? मी नाही. कामिनी, तुम्ही काय केलं? कामिनी, मला काय बी सुचलं नाही काय करायचं. यानं जर का बॉडी बघितली असती तर आपला सगळा प्लॅन फेल झाला असता म्हणून मी मारलो. रामू काका, आता गाडीत 2 बॉड्या भरा आणि गाडी दरीत ढकला. उचला बॉडी. उचला बॉडी उचला. अहो साहेब, ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्स नाही, पोलीसवाल्यांची गाडी आहे ती. आता म्हणजे नागराज मानेनं पोलीसवाल्यांना आधीच बोलावलं होतं.
आता बॉडी कुठं लपवायची? हिथं पलंगाखाली लपवा. पलंगाखाली लपूया. पुन्हा ती जागा. लपवा लपवा. या या या. उचला उचला. काय बारा अच्छा 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 मंदिर अच्छा बर क्या जागी बर क्या आज जा क्या अरे डेड बॉडी आपोआप बाहेर कशी काढली विचारते लोक. आज जा. बर क्या आज जा की जाना कुत्रे. अरे आज जा की बघतायत लोक. तुला काय अक्कल बिकल आहे का? तुला अक्कल आहे काय? नाटकाचं लॉजिक कळतं का? पहिली बॉडी तुझी मिली आहे. मी आत्ता मिली म्हणलं मागणं मी असलो पाहिजे की नाही? मी जाणारच नाही. पहिली बॉडी मी आहे ना. मग ठरवलं मी बाहेर राहणार. जा. तू आहे का येडा आहेस काय रे जरा? पहिली बॉडी मी आहे ना. जो पहिला जातो तो खेळतो. अरे बाबा पहिला तुम्ही आलाय तर तुला पहिला आत ढकलला ना. मग मी मेलो मग मला मागणं टाकणार ना ते. बाबा मला नाटकच करायचं नाही. काय नाटक करायचं नाही? नाटक करायचं नाही. नाटक नाही वाजवीन कान पडत एक मग चांगला क्रिकेट खेळत होतो. मला नाटक करायचं नाही. तर काय छोटा छोट्या काका हा वेळा लागा. ए छोट्या काका. रसिक प्रेक्षक हो, आम्हाला माफ करा. आमच्या नाटकाला साप चावल्यामुळे आमचं नाटक साप हुकलेलं आहे. तुमचे जे तिकिटाचे पैसे आहेत ते तुम्हाला तिकीट काउंटरवर मिळतील आणि ते पैसे मी ह्यांच्या गेल्या 10 प्रयोगाच्या पाकिटामधून देणार आहे. वा वा, जोरदार टाळ्या. साप स्किटला चावला पण हास्याचं विष आमच्यात भिनत गेलं. मजा आली, मस्त. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद दा. छान, मस्त संकल्पना मस्त होती. तो जो म्हणजे ज्या काळातलं नाटक आहे तो काळ इतका अप्रतिम एस्टॅब्लिश केलात तुम्ही सगळ्यांनीच. म्हणजे त्या नाटकातले परफॉर्मर म्हणून. बने इतकं अप्रतिम घाणेरडं काम तू याच्या आधी कधी केलं नव्हतंस. इतका डोक्यात जाणारा सूर होता त्या म्हाताऱ्याचा. आणि असे आपण कित्येक जुन्या नाटकांमध्ये बघितलेत किंवा तो नायक त्याच्या एक आवेशात, तो इन्स्पेक्टर एक करारी भयंकर. सावत्या ओ जे काय बेरिंग घेतलं होतंस, वा वा क्या बात आहे. मंदार मस्त, रस्सा मस्त. बाकी दत्तू तू वाटतोस छोटा सर्पमित्र. आता तुझ्या त्या हेल्दी बाउल सोबत पुढचं पाऊल हे नको तुझं की. मजा आली, खूप मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की छान होतं टीमवर्क तुमचं. बने आजचा परफॉर्मन्स फारच दिलखेचक होता. मला फार आवडला. ग्रेट अटेम्प्ट आणि वेगळंच त्याला तू स्वरूप देऊन फारच छान परफॉर्म केलंस. मला खूप आवडलं. सगळ्यांची बाकीच्यांची साथ उत्तम. तुम्ही प्रॉम्प्टिंग जे करत होता ते पण खूप छान होतं. आणि आज सगळ्या पावलांना हे सिंक झालं साऊंड. मजा आली. गुड परफॉर्मन्स. थँक्यू. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.